मैला मिश्रित सांडपाणी जनावरांचे मांस थेट पंचगंगा नदीत. सांगा जगायचं कसं? कोल्हापुरातील तावडे हॉटेल जवळच्या वीटभट्टी नाल्यातून नागरी वस्तीचे मैला मिश्रित सांडपाणी, औद्योगिक वसाहतीचे रासायनिक पाणी कोणतीही प्रक्रिया न करता महापालिकेने थेट पंचगंगा नदीत सोडले आहे. याच नाल्यात काही खाटीक लोक बैल, म्हैस, रेडकू या मोठ्या जनावरांची कत्तल करून टाकाऊ मांस, रक्त व अवयव याच नाल्यात टाकतात. त्यामुळे तेही थेट पंचगंगेत मिसळत आहेत. याबाबत तक्रारी करूनसुद्धा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नदीकाठच्या शिरोली, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड मार्गे इचलकरंजीच्या पुढेपर्यंतच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाल्याकाठच्या विहिरी खराब होऊन शेतजमिनीसुद्धा नापीक झाल्या आहेत. म्हणून विविध संघटनांनी याच नाल्याच्या काठावर या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक उभे करून निषेध करून आंदोलन केले. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी शासकीय निधी देऊन मुंबई हायकोर्टाने पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पल्लवी पाटील, जिल्हा परिषद CEO एस कार्तिकेयन, प्रदूषण मंडळ मुख्याधिकारी प्रमोद माने हे सदस्य आहेत. हे सर्व IPS अधिकारी आहेत. ते फक्त AC केबिनमध्ये मीटिंगचा फार्स करतात, प्रत्यक्ष फील्डवर कधीच जात नाहीत. डॉक्टर पुलकंडवार तर कोल्हापुरात फक्त पर्यटनासाठीच येतात. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी दिला आहे. तो जमा आहे. प्रकल्पासाठी लागणारी जमीन स्थानिक शेतकऱ्यांनी देऊ केली आहे. पण निव्वळ महापालिकेच्या आळशी बेजबाबदार प्रशासनामुळे या प्रकल्पाचे काम चालू नाही. शासनाने दिलेल्या निधीचे काय झाले हे पाहण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. विशेषतः खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार बंटी पाटील, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे वजनदार मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा या प्रश्नी झोपी गेल्याचे दिसतात.